हॅलो सर, मला ना इंडियन मार्केटमध्ये नाही ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं. ओके. सिल्वर 49% डाऊन आहे. गोल्डमध्ये 29%चं करेक्शन आलंय. US, जपान, तैवान, कोरिया सगळीकडेच व्हॉलॅटिलिटी आहे. पण एक गोष्ट मला समजत नाही. US मध्ये गेल्या वर्षभरापासून 46%ची रॅली आली. जपान 136%, तैवान 176%, साऊथ कोरिया तर 307%ची रॅली देऊन बसलंय. पण आता तिथे एक एक दिवसात 8 to 10%चं करेक्शन येतं आणि दुसऱ्या दिवशी 10 to 15%ची रॅली. एवढं होऊन सुद्धा इन्व्हेस्टर्स म्हणतात आम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. पण इंडियन मार्केट गेल्या 2 वर्षापासून एवढे खास रिटर्न्स नाहीत. सो इंडियाच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. म्हणजे व्होलॅटिलिटी US, जपान, तैवान, कोरियामध्ये चालते, पण तीच व्होलॅटिलिटी इंडियामध्ये आली की इन्व्हेस्टमेंट थांबते. मित्रांनो, खरी वेल्थ तेच इन्व्हेस्टर्स क्रिएट करतात जे रॅलीच्या मागे धावत नाहीत, तर करेक्शनमध्ये अपॉर्च्युनिटी शोधतात. कारण मार्केट डेली चेंज होत राहील, पण तुमची डिसिप्लिन कधीच बदलू नका. इंडियन मार्केटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.